धाडसी दरोडा, पत्नीचा खून तर पती गंभीर जखमी। मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील एका पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकला असून यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या पत्नीचा खून केला असून यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे हे गंभीररित्या जखमी झाले। गंभीर जखमी डॉक्टरांना प्रथम मलकापूर येथे आणलं असून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आलं। मोताळा तालुक्यातील दाभाडा येथे दिनांक 19 जानेवारीच्या पहाटे ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी अधिक माहिती अशी की मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली। घरातील सोने चांदी, नगदी रोख रक्कम, पत्नीच्या अंगावरील दागिने काढून दरोडेखोरांनी पशुवैद्यकीय डॉक्टर यांची पत्नी माधुरी टेकाळे यांचा बळी घेतला। घरामध्ये दोघेच पती पत्नी होते। त्यांची मुलगी सहलीला गेलेली होती। दरम्यान सकाळी 5 वाजता शेजारी राहणाऱ्या टेकाळे यांच्या भावाच्या पत्नी दूध आणण्यासाठी गेल्या असता त्यांना दोघे पती पत्नी घरामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली पडलेले दिसले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तथा जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून श्वान पथक देखील पोहोचलं। दरोडेखोरांनी घरातील कपाट तोडून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्या। याच दरम्यान झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा खून केला। गजानन टेकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत।